नमस्कार मंडळी, स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे 4 जुलै, म्हणजेच रुद्रचा बड्डे आहे आज. आणि रुद्रच्या बड्डेसाठी आपल्याला जायचे रुद्रकडं. तर आत्ताच मी जॉबवरून आलो आहे. तर खूप कमी वेळ आहे आपल्याला रुद्रच्या बड्डेचं प्रिपरेशन करायला. तर या वेळेमध्येच जेवढं चांगल्या प्रकारे सेलिब्रेशन करता येईल तेवढं आपण चांगल्या प्रकारे सेलिब्रेशन करू. तर आता फटाफट मी रेडी वगैरे होतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर जाऊया रुद्रकडं. तर मी रेडी वगैरे झालोय अशा प्रकारे आणि आता पण पटकन निघू. पण बाहेर पण वातावरण पावसाचं झालंय म्हणून छत्री वगैरे कॅरी केलं. तर जाताना आपल्याला जे काही डेकोरेशनचं वगैरे ते घेऊन जायचंय आणि केक वगैरे तिथे गेल्यानंतरच आपण घेणार आहे, कारण की नंतर आपल्याला माहित नाही की डेकोरेशन वगैरे करायला किती वेळ लागेल. मग केक वगैरे खराब होईल म्हणून मग नंतर आपण सगळं डेकोर वगैरे केलं. मग नंतर आपण केक आणायला जाणार आहे आणि रुद्रसाठी गिफ्ट पण घेतलं. आणि ते गिफ्ट काय आहे हे मी तुम्हाला तिथे गेल्यावरच दाखवतो. तर चला मग फटाफट जाऊया. चला चला चला. दांडगी सवारी आहे बाबा, रिसिव्ह करायला आल्या स्टॉपवर. तर जस्ट आत्ताच पोहोचून गेलोय आणि आता गेल्या गेल्या रुद्र वाटच बघत असेल. तर बघूया काय करायला बर्थडे बॉय. कशाला आलतो बाहेर आहे. तर यांचं पण प्रिपरेशन चालूच आहे. तर आज काय तर स्पेशलच असेल ना तुमचं. हा, दाल बाटी. जंगी आहे बाबा, सगळी तयारी. तर बघूया काय काय आहे. बंद कर टीव्ही बंद कर. कॉपीराइट येईल टीव्ही बंद करा. कॉपीराइट साठी टीव्ही बंद केली. लाईट लाव. हॅपी बर्थडे. मग हिअर इज आवर बर्थडे बॉय, रॉकस्टार मिस्टर रुद्र काटे. मग शाळेत येतच नाही आज. येतच चॉकलेट वगैरे वाटलं. मग इथं सायकल का आपण खेळायचं पण घरात. तर हे रुद्राची सायकल महेंद्र बाहुबली. अरे बाबा आल्या गिफ्ट मागलाले. जरा दम तर आहे का बघा. गिफ्टच्या अगोदर आधी खाऊ पिऊ घालावं लागेल पाहुण्यावाला. फुगटचं गिफ्ट लगेच मिळतं थोडीच. अगोदर काय काय थोडं म्हणजे पाहुणचारा कर. काय काय मम्मीने खायला बनवले ते आण. गिफ्ट देतो की अगोदर केक वगैरे काप. पण बट मी गिफ्ट आणाय नाही तुला. गिफ्ट थोडीच असते. माझ्याकडे पैसेच नाहीत र. नाही र, पैसेच नाहीत माझ्याकडं. हा, दिस इज बलून्स. हे 2 साइडचे टेप. हे पाठीमागे लावण्यासाठी होतं का. जर डबल आलं तर हॅपी बर्थडेचं पहिल्यापासून आहे का आपल्याकडे आणलेलं. बरं जाऊ द्या, त्याच्यातलं काय यूज करू. म्हणजे आम्हाला ऑलरेडी जागृतीच्या बर्थडेला आणलेलं होतं डेकोरेशनचं सामान. दिदीचं होतं, बरं कुणाचं तर होतं. तर ते प्लस हे सगळं यूज करून प्रॉपर चांगलं डेकोरेशन करायचे रॉकस्टार रुद्रसाठी. ये सर्दी तर झालं. तर चला आता आहे ना. आता बघा किती वाजलेत माहिती आहे का. 7:30 वाजलेले. तर आपण आलोय सध्या किचनमध्ये. किचनमध्ये काय काय स्पेशल बनवणं चालू आहे ते बघू. तर इथे बनत आहे काय. तर इकडे डाळ बाटी, इकडे भांडे घासणं चालू आहे सध्या. तर ही त्याच्यासोबत खायला वाव व्हेरी गुड. त्याच्यामध्ये तर काय राईसच असतो. खूप काही. अरे बापर, वासलेच भारी आला. खमंग वास आला. तोंडाला आत्ताच पाणी सुटले. तर असं वाटलं बड्डेच्या अगोदर जेवण करावं मग एंडला केक खावं. पण तसं नाही करायचं. तर अगोदर ताई मला ना चहा करून दे. चहा पाजव मस्तपैकी, जेणेकरून उल्हास येईल का म्हणजे डेकोरेशन करायला. तर चहा पाजू पटाफट. अरे फुगा फुगवणे की बारी हे मेरी. ऐका सगळे आहे ना एका साईज मध्येच फुगवा. किती भरपूर आहेत ना फुगे आपल्याकडे. हा ही साईज घे. तर ह्या साईज मध्ये फुगवा आणि ते वरची दोरी वगैरे काढा.
हा? फुगव फुगव. मेरे शरीर में बहुत हवा है तो मैं कितने भी फुगे फुगव सकता हूँ. इकडे बघ. हे ऐक की, हे असं आहे का असं आहे का कसं बी लावतं समजेल. आणि ट्रान्सपरंटची कट्टे बी याची हाईट एवढी ठेवू का? लांब जायला पाहिजे आणि एवढी. One eternity later. लई करू कोण ताळ आणायची कट्टे असं दोन पट्टे. हा बोल. चिपक मामा चिपक म्हण चिपक. चिपकू चिपक. रुद्र केक कोणता फ्लेवर आणायचा? इकडं आईस्क्रीम फ्लेवर. आईस्क्रीम फ्लेवर चॉकलेट केक असताय का? नवीन इनोव्हेशन काढणार आहे आज आम्ही. आईस्क्रीम फ्लेवरचा केक आणणार आहे. आईस्क्रीम फ्लेवरचा केक. हॅपी बर्थडे. पण त्याच्यात 3D असं लाइटिंग टाइप दिसेल का थोडंफार? नाही. इकडून दाखव इकडून इकडून. लावल्यावर कधी दिसणार आहे? असं इथून इथून. हा चांगलं वाटलं का? हा. हॅपी बर्थडे. या मदत लागेल मला. इकडे पकडा. हा. चॉकलेट केक आणायला बोलतो ना. रिया इथं केक घेऊन आलेली आहे जादू. तर फायनली आता बघा ह्याच्या चेहऱ्यावर किती आनंद झालाय. केक 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 घेऊन वाढले बघ लागलं. आजी आजोबा आहेत व्हिडिओवरती. होय इकडून गावाकडे पण त्यांचं सहकार्य दिलं बर्थडे मध्ये. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Rudra. Happy birthday to you. Wow 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 wow. Eh fuge foda. Fod fuge. तू केक. बस झालं बस. रुद्रला केक चारा. झालं बर्थडे. त्याला जर आता दम आहे का बघ केक खायला. वा 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 वा. इकडे बघा. आता गिफ्ट देऊ आपण रुद्रला. गिफ्ट पाहिजे का?
तर माझं गिफ्ट दाखवतो अगोदर. तर माझ्याकडून रुद्रला आहे स्टडी टेबल गिफ्ट, कारण की त्यानं खूप दिवसापासून मला मागत होता. खूप दिवसापासून मला मागत होता स्टडी टेबल पाहिजे. तर बर्थडे दिवशी मला वाटलं की याच्यापेक्षा बेस्ट गिफ्ट नाही राहू शकत दुसरं, तर त्यामुळे स्टडी टेबल खुश हो रुद्रा. मस्त आहे ना, छान आहे. आवडलं गिफ्ट? हा. तर गिफ्ट मी दिला याला, पण याचं रिटर्न गिफ्ट पण मला पाहिजे. केक. मम्मीच्या हाताचं जेवण. नाही, रिटर्न गिफ्ट मध्ये मला रुद्रकडून म्हणजे ना अभ्यास करायला पाहिजे, चांगले मार्क घ्यायला पाहिजे. तर हेच रुद्रचं माझ्यासाठी रिटर्न गिफ्ट असेल. चांगला अभ्यास करशील का आता? हा. तर अजून एक आहे, तर थोडं आवाज येऊ लागला ना प्रॉपर. तर हा, तर म्हणजे कसं वेळेनुसार विचार बदलतात बघा. की गेल्या वर्षी रुद्र बर्थडेचं गिफ्ट काय मागत होता, तर बुलडोजर, गाडी वगैरे असे गिफ्ट मागत होता. आणि या वर्षीपासून तो स्टडी टेबल किंवा वेगवेगळे जे काही शालेय गोष्टी असतात तेच मागवले. तर चांगली गोष्ट आहे. तर ही माझ्याकडून गिफ्ट होतं. तर आता जागृतीचं गिफ्ट काय आहे रुद्रसाठी ते बघू. हॅपी बर्थडे. इथंच फाडी असं. आता अगोदर दाखव तिकडं गिफ्ट काय काय इकडे जवळ. तर हे जागृतीनं मस्त असे भावासाठी बनवले. तर हे हाताने बनवलीस का घरी? तर मस्त पैकी. तर ही एका बहिणीचं आहे. दुसऱ्या बहिणीचं गिफ्ट काय आहे ते बघू. तर अगोदर हे फोडायला लावू रुद्रला. फोड. चॉकलेट सारखं फोड. चॉकलेटला पेपरला कसं फडकं कुरकुऱ्याच्या. चॉकलेट मीच खाणार. अजून जरा फाड असं चॉकलेट. याच्यावर व्हिडिओ मध्ये. हा. तर आता हे मम्मीचं गिफ्ट आहे. दाखव रुद्र. अरे वा 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 वा. खाली उलटा मी केकच्या खाली दाखवायलाच तू केक खाली पडतात. थँक्यू म्हण मम्मीला. थँक्यू. काढत तुझ्या असं खाली ठेव. सूप सूप काढायचं. बाबा चॉकलेट रुद्राचे. रुद्र हिस्कर ऑलरेडी एवढे दात किडले, तर अजून एवढे चॉकलेट खाणारच का? एवढे चॉकलेट खाल्ल्यावर दात किडते. तर याच्यातले थोडे चॉकलेट मला दे. अरे मजाक करला. तर या ठिकाणी आलेली आहे डाळबाटी. तर सहसा आमच्या इकडं डाळबाटी हा प्रकार नाही. तर मी जेव्हा माझ्या शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगरला होतो, तर तेव्हा तिथं डाळबाटी बनवायचे. आणि ती मग तेव्हापासून मला लई आवडला आली तेव्हापासून लई. मग मी घरी पण आयला 1-2 वेळेस बनवायला लावलो होतो. मग ताईला पण डाळबाटी हा प्रकार माहिती नव्हता. युट्यूबवरचं बघून बनवले, तर मला माहिती चांगलंच बनलेलं असेल. तर हा ब्लॉग खूप गडबडीत बनवलाय, खूप कमी वेळ होता. हो का? अरे रे 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 लय गिफ्ट झाल्यात आज रुद्रकडे आमच्या. हा कॅडबरी. तर हा, तर आता प्रॉपर जेवण वगैरे करतो. परत मला जायचे कारण की उद्या जॉब आहे. तर खूप गडबडीत आलो होतो. तर बर्थडे सेलिब्रेशन झालं आणि आता परत जाणार घरी. तर हा व्लॉग मी इथंच एंड करतो. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. हा व्लॉग आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. टाटा बाय बाय. मोठा